नमस्कार मित्रांनो. तर मी आहे सत्यम संगेवाल. मी एक डॉमिनोजवर काम करतो पार्ट टाईम म्हणून. माझा दुसरा पण जॉब आहे, पण मी पार्ट टाईम म्हणून करतो. तर मला एकच सांगायचं आहे की जे डॉमिनोजवर जे काम करतात ना, भाई त्यांना डॉमिनोजकडून काही प्रॉब्लेम नाही. त्यांना 27 रुपये पर ऑर्डर मिळते, त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. पण त्या ऑर्डरच्या मागे जे त्यांच्या तळतळात मळमळाट असतो ना, भाई तो लय बेकार असतो. तो म्हणजे कसा सांगतो की काय असते माहिती आहे का, की त्यांना तिथून त्यांच्या स्टोअरकडून काही प्रॉब्लेम नसतो, पण तो जे कस्टमरपर्यंत नेण्याचा जे प्रॉब्लेम असतो ना, भाई तो लय बेकार असतो. कारण त्यांना स्टोअरहून जे भेटल्यानंतर पहिल्यांदा ट्रॅफिक लागते, त्याच्यामुळं कस्टमरला थोडंसं डिले होऊ शकते. ते तर कॉमन गोष्ट आहे पहिल्यासारखंच. पण आता कसं आहे माहिती आहे का, की पुण्यामध्ये काही काही जे बिल्डिंग आहेत मोठमोठ्या, नाही मोठमोठ्या तर ठीक आहे, त्यांचं ते एक ओके आहे. पण काही छोट्या बिल्डिंग असतात बघा. छोट्या बिल्डिंग म्हणजे की त्याच्या जवळपास 4 ते 5 मजले असतील ते. पण त्या बिल्डिंगचा एक छोटा मोठा चेअरमॅन असतो, छोटा मोठाच. त्याचा फक्त एकच प्लॉट असतो, पण ते चेअरमॅन स्वतःला एवढा समजते की अख्खं पुणे त्याचं आहे. म्हणजे पुण्यातल्या सगळ्या बिल्डिंग त्याच्या आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये एक म्हणजे की कोणीतरी चोर बनून गेलाय. चोर बनून म्हणजे कोण, तर हे डॉमिनोजवाले, स्विगीवाले, झोमॅटोवाले, म्हणजे हे सगळे जे आहेत ते म्हणजे की डिलिव्हरी बॉय म्हणा. डिलिव्हरी बॉयला तो समजतो चोर. का असते पण सांगतो नंतर का. तर विषय काय होतं माहिती आहे का, की डिलिव्हरी बॉयचं काम काय असते की जायचं, जे काय ऑर्डर आहे ते द्यायचं त्यांच्याशी आणि गुपचूप यायचं. त्यांना बाकी काय समज नसते, तुमच्या बिल्डिंग, तुमचा मॅनेजर, तुमचं कोण आहे, काहीही घेणं नसते. पण त्या बिल्डिंगमधले रूल जे बघितले ना, तर असं वाटते की बाबा बाबा बाबा. याच्या व्यतिरिक्त असं वाटतं की तिथं जेलमध्ये गेलं तर सुकान रोटी तरी खाता येईल. का त्यांच्यापेक्षा जास्त यांचे रूल असतात. की का, तर ते पहिलं गाडी साईडला लावायची. ओके चला ठीक आहे, मान्य आहे. गाडी साईडला लावायची हे काय तुम्ही पहिल्यांदा म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं फिक्स असते, त्यांचं माहीत असते. पण हे छोट्या छोट्या बिल्डिंगचं काय असते ना, त्यांचं म्हणणं असं असते की आतमध्ये गाडी नाही येऊ द्यायची, रोडला गाडी लावायची. म्हणजे रोडची गाडी जी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आमचं थोडंसं दुसरी एखादी ऑर्डर असते, ते काही होऊ दे, त्यांना काही घेणं नाही. पण त्यांच्या याच्यामध्ये जागा असते, मोकळी असते, पण त्याचा यूज नाही करायचा आम्ही. आता मी एक रियालिटी सांगतो. मी आहे ना, आज एक डिलिव्हरी करायसाठी गेलो होतो टिंगरी नगरमध्ये. ओके, तिथं गेल्यानंतर एक बिल्डिंग होती. बिल्डिंगचं नाव नाही आठवत मला आता. त्याच्यामध्ये गेल्यानंतर एक थोडासा जागा होती, स्पेस होती, फ्री होतं सगळं. पण मी तिथं जाऊपर्यंत मला कोणीही काही नाही बोललं. मी जसं गेलो आणि ऑर्डर माझे जे डब्या बॉक्समधून जे ऑर्डर काढताना मला एक जण म्हणते की गाडी आतमध्ये नाही घ्यायची. आता आम्ही डिलिव्हरी बॉय असतो, आम्ही म्हणजे गरीब असतो, आम्हाला कसं जे म्हणत ते आम्हाला करावं लागतं. आम्ही म्हणलो ठीक आहे चालेल. गाडी काढली आणि बाहेर लावली. ओके, तर बाहेर लावल्यानंतर काही बोलायची गरज नसते ना. मग ते आम्हाला विचारणार, तुला सांगितलं नाही का कोण की गाडी आतमध्ये नाही घ्यायची. तर आपण कसं, आपलं डिलिव्हरी बॉय असतो, आपल्याला त्यांच्याशी काय संबंध नसते. आपलं फक्त डिलिव्हरी जे जे आहे ते द्यायचं. आम्हाला माहिती नसते कसं असते, तुम्ही सांगायचं ना. म्हणजे सांगितल्यानंतर पण ते असं एवढे फायरिंग करणार आपल्याला की असं समजणार की आपण त्याचा गुलाम. भाई गुलाम, गुलाम आखरी. आपण आपला काय घेणं नसते, पण तू गुलाम समजणार आपला का, आपण त्याच्या बिल्डिंगमध्ये गेलो. कोण, ते चेअरमॅन, सिक्युरिटीवाले ठीक आहे, त्यांना तर तेवढे पैसे देते करावं. पण जे छोटे मोठे, मी आतापर्यंत 2 नोटीस दिले पाहिजे, 2 चेअरमॅन मला भेटले. पण भाई आपलं कसं असते ना, आपण डायरेक्ट बोलतो, आपल्याला घेणं नसते. कारण आपण त्यांच्यासाठी नाही काम करता, आपल्याला फक्त कस्टमर इम्पॉर्टंट असते, कस्टमरला द्यायचं आणि स्टोरवाले इम्पॉर्टंट, बाकी काय घेणं नाही. मधामध्ये कोणी पण येऊया. तर रिअलिटी काय सांगतो, मी आहे ना, जो मी गेलो म्हणतो असं सरळ, गाडी एकदा साईडलाच लावली मी. कारण आपण डिलिव्हरी आपल्याला माहीत असते की जावं लागते त्यासाठी आपण कोणाला त्रास नाही देत. मी गाडी साईडला लावली, गाडीचं साईड लावलं, कोणी काही बोललं नाही मला. नंतर एक जण आला आणि म्हणलं की तुला समजत नाही का. मी काय झालं, तू गाडी कुठं लावली. मी म्हणलं ते साईडला आहे, ते साईड म्हणतात त्याला. मी तर तिथं कोण जाणार आहे, तर साईडला जायती, तुमच्या जवळ जायती या साईडला आहे, तिथून जाते ना सगळे. अरे तिथं म्हणजे तिथं कोणी पण नव्हतं, असं नाही की बाबा कोणी मला सांगितलं ना, कोणी पण नव्हतं. मी साईडला लावली, मी गाडी साईडलाच ना. पण त्यांना मला काय केलं माहिती आहे का, लिफ्टमधून बाहेर काढलं आणि म्हटलं की गाडी साईडलाच लाव. आता काय करणार ना, डिलिव्हरी बॉय आणि ते आपल्याला त्याला कस्टमरला द्यायसाठी. मी मुलं ठीक आहे जाऊ दे, काढलं साईडला. वरून मला बोलायची काही गरज नव्हती ना. तो मला म्हणते तुला समजत नाही का हे ते. मी म्हणले बघा साहेब, तुम्ही तुमच्या त्या बिल्डिंगचे चेअरमॅन असाल, बाहेर गेलं तर तुमचा आणि आमचा काही संबंध नसते. आम्ही पण काय करू शकतो, तुम्ही पण काय करू शकता. त्यासाठी उगे एवढे हिडकिट दाखवायची नाही एवढं. आणि मला एक समजत नाही आहे भाई, तुम्हाला आकड कोणत्या गोष्टीची असते. जे चेअरमॅन असतात ना, त्यांना आकड कोणत्या गोष्टीची असते. अरे बाबा, वय गटात असते रे. आता म्हणजे तुम्हालाही मारायचं, आम्हालाही मारायचं आहे, पण एवढं कुठं आकड ठेवतो तुम्ही. ती पण मला एक गोष्ट समजत नाही भाई, तुमची बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग काय तुमची पूर्ण नसते, जे बिल्डर असते, बिल्डर सगळ्यांचे चांगलं बोलतं. आणि हे साले एकच फक्त रूम असते त्यांची की 2x2, 2 BHK 3 BHK काहीतरी असते, तरी एवढा हिकड असते त्यांना की ते. हां ठीक आहे मान्य, कुणाला बोलू शकतात ते, डिलिव्हरी बॉयला बोलू शकतात. कारण त्यांच्या ते असते ना मंडळ, त्यांना नाही बोलू शकत. ते का नाही बोलू शकत, कारण भाई सगळे एक असतात ना.
आपण डिलिव्हरी बॉयला बोलू शकतो, बाई ते असं एवढा बेकार बोलू लागला होता ना, लाज वाटायला लागली. मला असं वाटलं की यार एवढा त्रास का घेता तुम्ही. बाई खरं सांगतो की जे डिलिव्हरी बॉय आहेत ना बाई, त्यांना खूप त्रास सहन करावा लागते. आणि मला एवढं सांगायचं की बाई खरं तरी त्रास नका देऊ रे. काही नाही बाई, सोबत गाय घेऊन जायचं नाही, का समजत नाही. अरे छोट्या छोट्या गोष्टी असतात राव. आणि मला एक सांगा, डिलिव्हरी बॉय जे येते तुमच्या इथे किती मिनिटं थांबत असेल हो? मोजून तर 10 मिनिटं थांबत असेल फक्त. मोजून 10 मिनिटं. ते 10 मिनिटं पण थांबणार नाही का, तर कारण त्याला दुसरी ऑर्डर पिकअप करायला लागते, नेऊन ठेवावं लागते ना. आणि त्यांना पैशाची मतलब असते, त्यांना तुमचं काय घेणं देणं असते. तुमच्या आता मला एक सांगा, इथे डिलिव्हरी बॉय आला तुमच्यात काय म्हणजे ते बिल्डिंगमध्ये घुसणार आणि काही बिल्डिंग तुमची त्या बॅगमध्ये घेऊन जाणार आहे का? बॅगमध्ये घेऊन जाणार आहे का? का तुमच्या माणसाचं 2-3 माणसाचं मर्डर बिडर करणार आहे का? अहो कशाला हो ती, त्याला तसंच करायला नाही, कशाला डिलिव्हरी बॉयचे काम करेल ना. अहो ते दिवसभर मरमर करते राव. त्यांना प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कस्टमर त्यांना चांगलं बोलत नाही, काही नाही. ते काय, काही कस्टमर चांगले बोलतात भाई, विचारतात पण पाणी मी देऊ का तुम्हाला, चांगलं वाटेल ना. तुम्ही पण बोलायचं ना थोडंसं. काय विचारायचं तुला, एखादी गाडी साईडला लावली त्याला म्हणायचं बाबा बरं ठीक आहे जाऊ दे लवकर आणि काढ लवकर. काही तर असं बरोबर नाही आहे. म्हणजे 2 मिनिटात गायब. नाही नाही नाही, गाडी साईडला लावायची. अरे बाबा 2च मिनिटाचं काम असतं रे, थोडंसं पप्पा करून समजून घ्या यार. काय तुम्ही असं बरं. ठीक आहे, माझं नाही, मी काय एकटा लडका नाही आहे, मला काय म्हणणं नाही. बाकीचं पण डॉक्टरवाले असतात राव. त्यांना एक तर त्यांना असते रे भाई, त्यांना खरी गरज असते पैशाची वगैरे, ते करतात ते. त्यांचा एवढा तडतडा घेऊन काही मिळत नाही भाई तुम्हाला. भाई तुम्ही किती पैसा कमवला ना, काहीच फरक पडत नाही. फक्त तुम्ही लोकांशी प्रामाणिकपणे आणि लोकांना मदत म्हणून एक थोडेसं तुम्ही जर केली ना, ठीक आहे, पैसे कोणाला गरज नसते भाई, चांगलं बोलायचं फक्त. जर केलं ना भाई, खूप चांगलं वाटेल.